संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत। ठाकरे बंधूंची तोफ वरळी डोम मधून आज एकत्र एका सुरात धडाडणार आहे। या तोफेला बत्ती देण्याचं काम झालं होतं हिंदीच्या मुद्द्यावरून। पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात उभारलेला हा लढा यशस्वी झाल्यानं आजचा मेळावा होतोय। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलनाची हाक दिली, त्यानंतर अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि हिंदीचा GR मागे घ्यावा लागला। त्यानंतर आता ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा घेण्याचं ठरवलंय। या संदर्भात आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आणि भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आज ठाकरे बंधूंचा हा विजय मेळावा आहे। संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आजचा हा क्षण पाहायला मिळणार आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हा क्षण 19 वर्षांनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील पाहायला मिळणार आहे। एकूणच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच। या मेळाव्याबद्दलच्या अधिक अपडेट्स काय आहेत? 10 नंतर हा मेळावा सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या ताफा त्या ठिकाणाहून किती वेळापर्यंत या ठिकाणी पोहोचतील, कोणकोणत्या नेत्यांची भाषणं होणार आहेत, इतर कोणत्या पक्षाचे नेते या कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत? स्वप्नील, कृपा थोड्या वेळामध्येच या ठिकाणी उद्धव ठाकरे रवाना होतील वरळी डोमच्या दिशेने। मातोश्री समोर आपण बघतोय या ठिकाणी आतमध्ये आता उद्धव ठाकरे यांचा ताफा लागण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकूण 1 तासाभरामध्ये 10-10:30च्या दरम्यान उद्धव ठाकरे मातोश्रीवरून वरळी डोमकडे निघतील। मात्र वरळी डोम येथे मात्र एकूण हजारोंच्या संख्येने जे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील आणि मराठी भाषिक प्रेमी असतील हे आता जमताना पाहायला मिळत आहे। त्या वरळी डोम मध्ये मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे आणि स्क्रीन सुद्धा मुंबईमध्ये चौकामध्ये सुद्धा शक्य असेल तिथे जे LED स्क्रीन आहे ते लावण्यात येणार आहे, जेणेकरून डोमच्या बाहेर असलेल्या मुंबईमध्ये असलेल्या नागरिकांना आणि ज्यांना डोमपर्यंत जाऊ शकले नाही अशा सर्वांना हे भाषण जे आहे ते त्यांच्या ठिकाणी ऐकण्यात यावं, त्यांना त्यांचे जे ठाकरे बंधूंचे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावे यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। मात्र थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते परिवारासह डोमच्या दिशेने निघतील। मात्र एकूणच सध्या जे वातावरण आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून, मुंबई असेल, पालघर असेल, कोकण विभागातून असतील कार्यकर्ते आहेत ते डोमच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पालघरमधील सुद्धा मनसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या वेशामध्ये, राज ठाकरे यांच्या वेशामध्ये मराठीचा जागर करण्यासाठी या ठिकाणी वरळी डोमच्या दिशेने निघाले। त्यामुळे मातोश्रीवरती सध्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय, कारण 1 तासाभरामध्ये उद्धव ठाकरे वरळी डोममध्ये पोहोचतील आणि या पुढील मेळाव्याला सुरुवात होईल। मात्र आज नक्की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये कोणकोणते मुद्दे असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्व मराठी भाषिक प्रेमिक यांचं लक्ष केवळ महाराष्ट्राचंच नाही स्वप्नील, तर तिथं दिल्लीत सुद्धा आज ठाकरे बंधू नेमका काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। पण हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे तिथं जाऊया आपण, वरळी डोम परिसरामध्ये। भूषण, आपण पाहतोय अगदी काही क्षणात किंबहुना काही तासात आता या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल। पण जशी 5 जुलै ही तारीख जाहीर झाली तेव्हापासूनच तो उत्साह प्रत्येक मराठी माणसात दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारल्याचा पाहायला मिळत आहे। आज काय वातावरण आहे या क्षणी वरळी डोमच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा? नक्कीच लागवी, सध्या मी वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर उभा आहे, जिथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे, ज्यामध्ये 2 ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 19 वर्षांच्या कालावधीनंतर एका मोठ्या काळानंतर एकत्र येणार आहेत, एकाच व्यासपीठावर असणार आहेत। आणि हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी अनेक शिवसैनिक, अनेक मनसैनिक इथं येत आहेत, इथे गर्दी करत आहेत। आणि एकंदर पाहिलं तर मागील अनेक महिने जो लढा होता, हिंदी भाषेची सक्ती केली होती, त्यानंतर तिचा पर्याय ठेवला होता। मात्र संपूर्ण कुठेतरी या गोष्टीला विरोध या दोन्ही ठाकरे बंधूंनी केला आणि त्या विरोधानंतर, त्या संपूर्ण मोर्चाच्या इशाऱ्यानंतर सरकार बॅकफुटवर गेलं आणि अशा प्रकारे त्यांचा जो विजयी सोहळा आहे तो या निमित्ताने पार पडत आहे। आणि एकंदर या संपूर्ण सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू काय भाष्य करतात, काय बोलतात हे पाहणं अत्यंत
महत्त्वाचं असणार आहे. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडे बातचीत करूया. दादा, काय सांगाल एकंदर आजचा सोहळा पाहायला तुम्ही इथे येत आहात, आलेला आहात. ठाकरे बंधू काय बोलणार आहेत, तुम्हाला काय अपेक्षित आहे आज? आज मराठीच्या मुद्द्यावरनं बोलतो आपण. मराठी भाषेचा विजय झालेला आहे. विजय मेळावा आज इकडे साजरा होणार आहेत. आज मराठी माणूस एकत्र येत आहे आणि आज खरोखर एक आनंदाचा असा क्षण येणार आहे. जसं आपण दिवाळी साजरी करतो तसा आज हा दिवस साजरा केला जाईल आणि मराठी माणूस एकवटणार आणि मराठी माणूस महाराष्ट्राचा पुढे सुशिक्षित बोलतात आपण एक चांगला महाराष्ट्र घडवण्याची आज अपेक्षा जी लोकांकडे आहे, लोकांची अपेक्षा आहे ती आज पूर्ण होणार आहे. दोन्ही ठाकरेंकडून सांगण्यात आलं की हा कार्यक्रम राजकीय नाहीये, मात्र याला राजकीय महत्त्व खूप प्राप्त होत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला राजकीयदृष्ट्या काय अपेक्षित आहे? दोन्ही ठाकरे बंधूंनी राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र यावं का? तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ता म्हणून? आज राजकारणात आहेत दोघे जण, तर दोघांकडे बघण्याचा सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन तो आहे. पण आज त्यांनी जो पुढाकार घेतला त्याच्यामुळे आज मराठी माणूस एकवटलेला आहे. त्या अनुषंगाने मराठी माणसाचा विजय आहे, यासाठी हा मेळावा घेण्यात आलेला आहे. तुम्ही काय सांगाल, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटलं असतं, त्यांच्या मनात काय भावना असतात, तुम्हाला काय वाटतंय? आज खरंच त्यांना खूप आनंद झाला असता, कारण ठाकरे हा काय ब्रँड नाही आहे नुसता, ठाकरे हा विचार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंच्या विचारावर मुंबई महाराष्ट्र चालू आहे. त्याच्यामुळे आणि आज निश्चितपणे खूप चांगला दिवस आहे सगळ्यांच्या दृष्टीने. सगळे मराठी जण एकवट आहेत. 1960 नंतर हा मला वाटतं पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी अपेक्षित आहे लोक, आणि मराठीसाठी मराठी जण एकत्र येत आहेत. ह्याच्यासारखा दुसरा आनंद कुठचा असू शकतो? काय वाटतंय आज राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काय भाषण करते, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय अपेक्षित आहे? नक्कीच एक ते नवीन दिशा मराठी जणांसाठी एक नवीन दिशा देऊन जातील आणि एक नवीन विचार ते देऊन आपण जातील मुद्दा महाराष्ट्राला लक्षात पुढच्या येतोय. वाटचालीसाठी. भूषण आहे, एक आणि नवीन खरं- विचार देऊन जातील ठाकरे बंधू असं म्हटलं जात आहे. पण स्वप्नील, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. अशा या मराठीच्या मुद्द्यावर दोनही ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत. पण अर्थातच हिंदी सक्ती विरोधातला तो दारुगोळा भरलेला आहे ठाकरेंच्या तोफमध्ये. या सगळ्याविषयी तुमच्याकडून मी अधिक जाणून घेणारच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.